नमस्कार मैत्रिणींनो, मी रेणू तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनल आई पण भारी देवामध्ये. आज मी व्हिडिओ घेऊन आली आहे बाळगुटी रिलेटेड. बाळगुटीवर अनेकांना खूप सारे प्रश्न पडत असतील हे मला माहिती आहे, म्हणून मी रुहीला बाळगुटी कशी देते किंवा मी ती कशी देते किंवा किती वाजता देते, कशी बनवते, ह्या सगळ्या गोष्टी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ॲक्च्युली बऱ्याच लोकांना माहीत नाही की बाळगुटी काय असते. सो मी त्यांच्यासाठी सांगते की काही हर्ब्स असतात जे आपण दुधात उगाळून बाळाला देत असतो. पण आजकाल बरेच पेडियाट्रिशियन असे आहेत की जे बाळगुटी नका देऊ असे सजेस्ट करतात, म्हणजे रिकमेंड करत नाहीत ते. बट इट्स ऑल ओके, म्हणजे त्यांचंही काही दृष्ट्या बरोबर असू शकतं. बट मी जेव्हा तिला द्यायला सुरुवात केली तेव्हा मी तिला पहिले थोडीशी ट्राय करून बघितली की ती तिला सूट होते की नाही. पण ती तिला जेव्हा चांगली सूट झाली त्यानंतरच मी तिला कंटिन्यू केली. सो ते अप टू युअर बेबी, म्हणजे जर तुमच्या बाळाला ती सूट होत असेल तरच तुम्ही ती द्या. मी अजिबातही बाळगुटी दिलीच पाहिजे असं रिकमेंड करत नाही. ते तुम्ही तुमचा कॉल आहे, तुम्ही ते ठरवायला हवं. पण हे आपण पहिल्यापासून म्हणजे आपल्या आजी म्हणजे ह्या लोक आपल्याला देत होते, म्हणजे द्यायचे सगळ्या बाळांना. सो म्हणून माझ्या आजीनेही तिला द्यायला सुरुवात केली होती आणि त्याप्रकारे तिला ती छान सूटही झाली, म्हणून मग मी ती कंटिन्यू केली. सो ती कशी बनवायची ते तुम्हाला आता दाखवते आणि मी त्यासाठी कोणते कोणते हर्ब्स त्यातमध्ये यूज करते ते पण सांगते. ॲक्च्युली मी जे बालाजी तांबेंनी सजेस्ट केलेले आहेत 11-12 हर्ब्स ते तिला देते आणि त्यामध्ये काही ॲडिशन्स पण मी यूज करते तिला. आणि ते कसं की जसं लाईक 1 महिना असेल तर 1 वेळा, 2 महिने झाले तर 2 वेळे, असे एक वाढवायचे असतात. त्याप्रमाणे मी तिला वाढवत गेली आहे आणि आता ती जेव्हा 9-10 महिन्याची आली तेव्हा 9 वेळे 10 वेळे असं तिला करते. मोस्टली जे पेडियाट्रिशियन्स आहेत ते बाळगुटी सजेस्ट करत नाहीत, कारण की सगळेजण जे पॅकेज्ड मिळते गुटी तीच यूज करतात आणि ती कशी बनवलेली आहे, त्याची पावडर किंवा कधीपासूनची बनवलेली आहे हे आपल्याला माहीत नसतं. म्हणून मग ते पॅकेज्ड फूड असल्यामुळे पेडियाट्रिशियन सजेस्ट करत नाही. पण मी जी बाळगुटी तिला देते ती मी फ्रेश बनवून तिला ताजी देते, त्यामुळे त्याचे साईड इफेक्ट व्हायचा तरी काही फार प्रश्न येतच नाही, म्हणजे नाहीच होत मोस्टली. सो म्हणून मी तशी तिला देते. पण इन केस जर तुम्हाला ती उगाळून द्यायचा म्हणजे वेळ नसेल किंवा नसेल पॉसिबल तर तुम्ही बालाजी तांबेंची अशी एक संतुलित बाळगुटी मिळते तीही देऊ शकता. त्याच्यामध्ये सगळे हर्ब्स असतात, त्यात फक्त तुम्ही बदाम आणि खारीक वरून उगाळून म्हणजे थोडंसं गोड होण्यासाठी देऊ शकता उगाळून ॲडिशनल त्यात. पण मी हे तिला खूप रेअरली, म्हणजे जेव्हा मी खूप ट्रॅव्हलिंगमध्ये असेल किंवा मला नाहीच पॉसिबल उगाळून देणं ज्या दिवशी, त्याच दिवशी मी फक्त तिला देते. एरवी मी तिला फ्रेश उगाळूनच देते. बट आजकाल हे खूप जण हे यूज करतात, सो त्यांनी ती सांगितली चांगली तर तुम्ही ट्राय करू शकता. हे बाळगुटीत आपण जे काही हर्ब्स वापरतो त्या प्रत्येकाचा काही ना काही यूज असतो. सो ते युजेस पण मी तुम्हाला सांगणार आहे. ॲक्च्युली मी कुठून घेतली ते हर्ब्स कुठून घेतले काय तेही तुम्हाला दाखवणार आहे. बाळगुटीचे खूप सारे फायदे आहेत. असं म्हणतात की त्यांनी बाळाची भूक वाढण्यास किंवा त्याचं वजन वाढण्यास पण मदत होते. मला असं काही स्पेसिफिक त्याचा वजन वाढीसाठी वगैरे फायदा काही जाणवला नाही, बट तिची इम्युनिटी हेल्थ चांगली राहिली त्याचं मी म्हणू शकते की त्याच्यामुळे पण बाळगुटीमुळे त्याचा फायदा झाला असेल तिला. मी बाळगुटी माझ्या आजीकडून शिकले की ती पहिले रुहीला बनवून देत होती, तिच्याकडनं आई आणि आईकडनं मी असं आम्ही शिकले. सो एकदम ट्रॅडिशनल वेनी मी सगळं शिकली आहे. सो मला नक्की आवडेल हे तुमच्यासोबत शेअर करायला. सो मी तुम्हाला दाखवते की मी तिला बाळगुटी कशी देते ते बघूयात आपण. बाळगुटीसाठी लागणारे सगळे हर्ब्स तुम्हाला या बाळगुटी डब्यात मिळतील. हा डबा कुठल्याही आयुर्वेदिक दुकानात तुम्हाला मिळेल आणि जर तुम्हाला असं घ्यायचं नसेल तर ते सेपरेटही तुम्ही घेऊ शकता. फक्त तुम्हाला सगळे लिस्ट माहिती असली पाहिजे की कोणकोणते हर्ब्स तुम्हाला घ्यायचे आहेत, त्यानुसार तुम्ही ते विकत घेऊ शकता. मला हे जास्त कन्व्हिनियंट वाटलं कारण यात सगळेच हर्ब्स होते, म्हणून मी हेच घेतले होते. त्यामध्येच एक असे बुकलेटही दिले आहे ज्यात सगळी इन्फॉर्मेशन आहे. यात दिलेले हर्ब्स आणि बालाजी तांबेंनी सांगितलेले हर्ब्स बऱ्यापैकी सिमिलरच आहेत. गुटी बनवण्यासाठी आपल्याला एक सहान लागते,
त्यावरच आपण सगळे हर्ब्स उगाळतो. सगळ्यात पहिल्या महिन्याला 1 वेढा, दुसऱ्या महिन्याला 2, 9व्याला 9, 10व्याला 10 अशाप्रमाणे आपण वेढे वाढवत जायचे. म्हणजे त्याप्रमाणे गुटी तयार होते. सर्वप्रथम मी इथे पहिले सोन्याचा वेढा घेतला आहे. त्यानंतर मी घेतले आहे सुंठ. सुंठ ही पचनासाठी चांगली असते, तसेच सर्दी खोकल्यावरही याचा खूप उपयोग होतो. त्यानंतर घेतले आहे ज्येष्ठ मध. ज्येष्ठ मध खोकल्यासाठी बेस्ट आहे. त्यानंतर मी इथे घेतला आहे भेडा. भेडा हा घशासाठी आणि खोकल्यासाठी खूप छान असतो. नेक्स्ट आहे अतिविष. अतिविष हे तापेमध्ये जुलाबामध्ये उपयोगाला येते. त्यानंतर घेतले आहे वेखंड. जर बाळाला जंत झाले असतील तर वेखंडाचा खूप फायदा होतो. त्याचप्रमाणे सर्दी खोकल्यावरही त्याचा उपयोग होतो. त्यानंतर घेतले आहे अश्वगंधा. अश्वगंधाने हाडे मजबूत होतात. मध्ये मध्ये थोडंसं दूध ॲड करत राहायचं, म्हणजे एकदम सगळं घट्ट होणार नाही. त्यानंतर घेतली आहे मुरुड शेंग. मुरुड शेंग ही पोटदुखीसाठी जुलाबासाठी खूप उपयोगी आहे. त्यानंतर आहे जायफळ. जायफळ हे झोप चांगली यावी, त्यानंतर सर्दी खोकल्यासाठी, बाळाला जर उलटी होत असेल तर त्यासाठी, जुलाबासाठीही खूप चांगले आहे. नंतर घेतले आहे काकडशिंगे. काकडशिंगे हे सर्दी खोकल्यासाठी उपयुक्त आहे, तसेच तापेमध्येही त्याचा फायदा होतो. नेक्स्ट आहे हिरडा. पचनाशी रिलेटेड सगळ्या समस्यांवर तसेच जंतांवर हिरडा चांगले उपयुक्त आहे. त्यानंतर घेतले आहे मायफळ. मायफळ हे जर नाक गळत असेल किंवा खोकला झाला असेल, तसेच उलटीसाठी बेस्ट आहे. नेक्स्ट आहे हळकुंड. हळदीचे तर बरेच फायदे असतात. हळद ही अँटीसेप्टिक असते, रक्तशुद्धीकरक असते, त्यामुळे ती स्किनवर, खोकल्यावर त्याचा खूप चांगला उपयोग होतो. आत्तापर्यंत आपण जे काही उगाळलं ते एका वाटीत आपण काढून घेणार आहोत, म्हणजे पुढचं उगाळायला सोपं जाईल. नेक्स्ट मी घेतलं आहे अक्रोड. अक्रोड हे या लिस्टमध्ये नाही, ते मी स्वतः ॲड केले आहे, कारण त्याचा भरपूर फायदा होतो. म्हणून इथे मी अर्धे अक्रोड घेतले आहे. पूर्ण अक्रोड नाही घ्यायचे, अर्धेच अक्रोड उगाळायचे आहेत, त्यामुळे बुद्धी तल्लख होते. त्यानंतर मी घेतला आहे काजू. तोही त्या लिस्टमध्ये नाही, मी स्वतःच ॲड केला आहे. काजूमुळे वजन वाढायला मदत होते, पण काजू हा गरम असतो, त्यामुळे गरमीच्या दिवसात नाही वापरायचा. तोही मी अर्धाच घेतला आहे. त्यानंतर घेतला आहे बदाम. बदामाचे फायदे तर सगळ्यांनाच माहिती असतात. बदाम हे ब्रेन डेव्हलपमेंटसाठी खूप चांगलं आहे, त्याचबरोबर ते स्किनसाठीही खूप चांगलं आहे. गुट्टीमध्ये मी अख्खा बदाम उगाळते. त्यानंतर घेतला आहे जर्दाळू. जर्दाळू हे बाळाच्या डोळ्यांसाठी खूप चांगले असते आणि त्याची टेस्ट गोड असल्यामुळे गुटीलाही छान चव येते. त्यानंतर मी घेतले आहे वावडिंग. वावडिंग हे पोटासाठी चांगले असते, पोटाच्या तक्रारींसाठी, पोट साफ होण्यास मदत होते. आणि आपले शेवटचं हब आहे खारीक. खारीक तर संपूर्ण शरीरासाठीच खूप चांगली असते. त्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स आणि आयर्न असल्यामुळे बाळाच्या इम्युनिटीसाठी खूप चांगली असते आणि टेस्टला गोड असल्यामुळे गुटीला पण खूप छान टेस्ट येते. अशा प्रकारे आपली गुटी रेडी आहे. तुम्ही बघू शकता, ही एवढी थिक तुम्ही ठेवू शकता किंवा त्यात थोडं दूध ॲड करू शकता. मी रुहीला अशा प्रकारे झोपूनच गुटी देते. इथे तिला आई गुटी देत होती. रुही कुठे? रुही इथे. रुही माऊ आणि रुही इथेच. तिला गुटी प्यायला आवडते. मी साधारण संध्याकाळी 7च्या दरम्यान तिला गुटी देते. तो तिचा टायमिंग फिक्स आहे. तुम्ही सकाळी ही गुटी देऊ शकता, फक्त एक टाइम फिक्स करा. छान, बघा बघा छान छान म्हणते. इथे छान छान आहे ना. मला आवडली माऊला. रुहीला गुटी आवडली. हो म्हण. हो. गुटी बनवायच्या आधी हात व्यवस्थित स्वच्छ धुवावेत. सहान पण व्यवस्थित धुवून घ्यायचे आणि त्यानंतरच गुटी बनवायला सुरुवात करायची. जे काही हर्ब्स आहेत ते व्यवस्थित कोरडे करून ठेवायचे, मगच ते दुसऱ्या दिवशी वापरायला घ्यायचे. जसं आम्ही रुहीला गुटी देतो त्याप्रमाणे ती तिच्या डॉलला गुटी द्यायचा प्रयत्न करते.
तिला देणार आहे तू? रुही गुटी पिऊन झाल्यानंतर रुहीचा असा थोडा वेळ टाइमपास चालतो. तिला ज्या ज्या गोष्टी मी शिकवल्या आहेत त्या ती मला करून दाखवत होती. बेबी शाक टक 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 बेबी शाक टक 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 बेबी शाक टक 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 बेबी शाक बेबी शाक टक टक टक. दही का दही? दही वर असतं बाळा. नमस्कार. खाली बसून करायचं, खाली बसून. नमस्कार करा, नमस्कार. बाय बाय. ये 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 ये. गुड गर्ल. रुही किती गुड गर्ल आहे. हो. आत्या कुठे? आत्या कुठे? आता कुठे करायची? जय बाप्पा. जय बाप्पा कुठे? जय बाप्पा तिकडे. जय बाप्पा कशी करायचं? जय जय बाप्पाला जय कशा करते माऊ? जय तिकडे जाऊन नाही करायचं बाळा, इथून दाखवू कसे. जय. हा बाय 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 बाय. बरं टाटा. गुटी पिऊन झाल्यानंतर ती देवासमोर बसून शुभंकरोती म्हणते. हे तिचं रोजचंच रुटीन असतं. तिला शुभंकरोती म्हणायला, देवासमोर बसून काहीही बोलायला किंवा नुसतं बसायलाही खूप आवडतं. त्यामुळे रोज तिला घेऊन मी बसतेच किंवा आई तरी घेऊन बसतेच. सो अशा प्रकारे तिचं इव्हिनिंगचं रुटीन चालू असतं. साधारण 1 वर्षभर तरी गुटी देतात. सो तुम्ही तुमच्या बाळासाठी नक्की ट्राय करून बघा. सो तुम्हाला हा बाळगुटीचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. किंवा तुमचे इतर काही सजेशन्स असतील काही तर तेही मला नक्की सांगा. सो भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमचं आई पण आणि बाई पण दोन्ही एन्जॉय करा. बाय.